शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणूक भाजप उमेदवारांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी जोर धरत असताना शहरात प्रचाराला वेग आलाय. शिरपूर शहरातील निमझरी नाका येथील श्री गणेश मंदिरापासून भाजप उमेदवारांची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. भाजपाचे नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार चिंतनभाई पटेल तसेच 1 आणि 2 क्रमांकाच्या प्रभागासाठीचे अधिकृत उमेदवार रोहित रंधे, सुलोचनाताई साळुंखे, संगीता देवरे आणि राज सिसोदिया यांच्या स्मरणार्थ ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. रॅलीला स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे मनापासून स्वागत केले तसेच पारंपरिक पद्धतीने औक्षण करून शुभेच्छा दिल्या. डीजे पथके, बॅनर, घोषणाबाजी आणि उत्साहात भाग घेणारे कार्यकर्ते यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचं वातावरण रंगतदार झाले होते. उमेदवारांनी या प्रसंगी नागरिकांशी संवाद साधत विकास कामांना प्राधान्य देण्याचं आश्वासन दिले. शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि सर्वांगीण विकास हे आपले मुख्य ध्येय असल्याचं ते म्हणाले. शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचाराचा जोर वाढत असून आगामी दिवसात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या शिरपूर वरवाडे नगर परिषदेची निवडणूक चालू आहे, तर काय वाटतं तुम्हाला, काय चित्र राहील शिरपूर शहराचं? कोणी निवडून आलं पाहिजे आणि कशासाठी निवडून आलं? शिरपूर शहराचा विकास जो आहे तो भाजप प्रणित अमरीशभाई पटेल, डॉक्टर तुषारजी रंधे यांच्यामुळे सुरू आहे. त्यामुळे भाजप प्रणित असल्यामुळे भाजपवाल्यांनीच निवडून यायला पाहिजे असं वाटतं, कारण पुढचा जो विकास आहे तो थांबता कामा नये. तुम्ही कोणत्या वार्डातून मतदार आहे तुमचे? मी वार्ड नंबर 2 मधून मतदान करणार आहे. या ठिकाणी कोण कोण उभा आहे? या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत श्री रोहित भाऊ रंधे, नगरसेविका म्हणून उमेदवार आहेत सुलोचनाताई पाटील. यांना का म्हणून निवडून द्यायचे तुम्हाला? असं का वाटतं की हे निवडून आले पाहिजे असं? कारण काय की पक्षाचा जो विचार केला तर भाजपच्या पक्षानेच विकास केलेला आहे आतापर्यंत आणि नगरपालिकेमध्ये पण भाजपच विकास करतो आहे, म्हणून भाजप प्रणित जे असतील ते निवडून यायला पाहिजे असं वाटतं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.